मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड हा अंतिम टप्प्यात प्रकल्प आलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे। आपण पाहतोय या प्रकल्पासाठी एकूण 12 डेडलाईन देण्यात आलेला होता आणि या 12 डेडलाईन ही फेल गेलेल्या आहेत, कारण अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरू आहे। परंतु आता या प्रकल्पाचं फिनिशिंगची कामे आहेत ती शिल्लक राहिलेली आहेत, म्हणून बऱ्याच काळानंतर आता काही दिवसांमध्येच हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी सुरू होणार आहे। या पुलामुळे मुंबई विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत होती, त्यापासून वाहनांची सुटका होणार आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तारलेला हा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी उभारण्यात आलेला केबल स्टेड ब्रिज आहे। ज्याप्रमाणे बँड्रा सी लिंकला केबल आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे या ब्रिजला देखील देण्यात आलेले आहेत। या ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणजे वाय आकाराचा हा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो। याच्यामध्ये वाय शेप देखील या ब्रिजमध्ये दिसून येतो। मुंबईकरांची लाईफस्टाईल ही अत्यंत जलद असते। मुंबईकर अत्यंत जलद रीतीने पळत असतात आणि त्याच जलद रीतीने पळणाऱ्या लाईफस्टाईलमध्ये या ब्रिजमुळे नक्कीच हा फायदेशीर ठरणार आहे, कारण मुंबईकरांना निश्चित अशा ठिकाणी वेळेत पोहोचण्यास मदत होणार आहे। हा जो पूल पाहतोय आपण सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड हा जूनच्या अखेरीपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला खुला करण्यात येईल असं MMRDA कडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, सांताक्रूझ।